तर आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्टानं म्हटलंय। आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट म्हणतंय। दुसरीकडे पुरोहितांवर हाच आरोप होता। आरडीएक्स त्यांनी आणल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात होता, मात्र आता हा पुरावा रेकॉर्डवर नसल्याचं या ठिकाणी म्हटलं जात आहे। आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाहीये असं आता कोर्ट वाचनादरम्यान म्हणतंय। निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाहीये असं कोर्ट म्हणतंय। त्याआधी आरोपींवर काय काय आरोप होते त्याचं वाचन झालेलं आहे आणि आता आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाहीये असं आता कोर्टानं म्हटल्याचं कळतंय। दरम्यान स्फोटकांची व्यवस्था त्यांनी केली होती असा त्यांच्यावर आरोप होता। ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत आणि त्यावेळी त्यांनी आरडीएक्सची या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था केल्याचा त्यांच्यावर आरोप होता, मात्र हा आरोप जो आहे त्या संदर्भातला पुरावा रेकॉर्डवर नसल्याची आता माहिती समोर येते आहे। प्रत्येक आरोपीवर काय आरोप आहेत याचं वाचन करण्यात आलं। त्यानंतर आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट म्हणतंय। तर या संदर्भात स्फोटक जमवण्याचा आरडीएक्स जमवल्याचा आरोपच प्रसाद पुरोहित यांच्यावर होता आणि आता हेच आरडीएक्स प्रसाद पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्ट आता म्हणतंय। तर दगडफेक झाली होती, गोळीबार झाला होता असा सरकारी युक्तिवाद या ठिकाणी समोर येतोय। दगडफेक सुद्धा झाली होती, गोळीबार सुद्धा झाला होता असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी या ठिकाणी केलाय। दगडफेक झाली होती, गोळीबार झाला होता असा सरकारी युक्तिवाद आहे। तर सरकारी युक्तिवाद जो करण्यात आलेला होता त्या संदर्भात सुद्धा कोर्टाकडून आता तो सरकारी युक्तिवाद त्याचं वाचन सुरू आहे। दगडफेक झाली होती, गोळीबार झाला होता असा सरकारी युक्तिवाद असल्याचं वाचन सध्या केलं जात आहे। दरम्यान 2008 रोजी ही घटना घडली होती। त्यावेळी नेमकं काय काय झालं होतं, कुणावर काय आरोप आहेत, कुणी काय केलं होतं त्या संदर्भातलं वाचन या ठिकाणी सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर बाईकवर हा ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही असं कोर्टानं म्हटलंय। तर बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही असं कोर्टानं म्हटलंय। एक महत्त्वाची घडामोड मगाशी आरडीएक्स प्रसाद पुरोहितांनी आणल्याचा रेकॉर्डवर पुरावा नाही असं म्हटलं। मोटांचे ठसे सापडले नाही असंही आता कोर्टानं म्हटलंय। एकूणच जे काही आरोप समोर येतात त्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यामध्ये रिकामी बंदूक जी आहे त्या बंदुकीचे शेल्स सापडले नव्हते असंही समोर येत आहे। बोटांचे ठसे सुद्धा या ठिकाणी सापडले नव्हते असे पुरावे आहेत। दरम्यान पंचनाम्यामध्ये रिकामी बंदूक जी आहे तिचे शेल्स सापडले नसल्याचं समोर येत आहे। पंचनामा व्यवस्थित झाला नाही असं कोर्ट म्हणतंय। पंचनामा व्यवस्थित झाला नाही, ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणचा पंचनामा व्यवस्थित झाला नाही असं कोर्ट म्हणतंय।